राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात बैठक। मराठवाड्यातल्या पूरस्थितीसह शेतीच्या नुकसानीवर चर्चा होणार। राज्यात ओला दुष्काळ जाहीर होणार का याकडे लक्ष। अजित पवार मराठवाड्याचा दौरा करण्याची शक्यता। मराठवाड्यातल्या पूरस्थितीमुळे अजित पवारांचे उद्याचे नियोजित कार्यक्रम रद्द। मराठवाड्यात पावसाचा हाहाकार। राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान। सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मागणी। बीड जिल्ह्यातल्या सिंदफणा नदीला पूर। नांदूर हवेलीसह खामगाव दिंडे वस्तीला पाण्याचा वेढा। मंत्री गिरीश महाजनांकडून पूरग्रस्त भागांना भेट। छगन भुजबळांचा नाशिकमधल्या शेतकऱ्यांसोबत फोनवरून संवाद। पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांनी भुजबळांना दिली माहिती। जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करू, भुजबळांचं शेतकऱ्यांना आश्वासन। सीना नदीला पूर आल्यानं माढा तालुक्यात पूरस्थिती। शेतीसह घरांचंही मोठं नुकसान। तातडीनं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अहिल्यानगरमध्ये पावसाचा जोर वाढला। शेवगावमधल्या सूर्यकांता नदीला पूर। पैठण गेवराईकडे जाणारा मार्ग बंद। नदीत टेम्पो वाहून गेला, घरातही पाणी शिरलं। संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं अतोनात नुकसान। पावसामुळे आतापर्यंत 5320 गावातली पिकं उद्ध्वस्त। 20,99,301 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान। आणि सोलापूर जिल्ह्यातल्या सीना नदीचं रौद्ररूप। झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी ड्रोन कॅमेऱ्यात कैद। गेल्या 70 वर्षाच्या काळात पहिल्यांदाच सीना नदीला इतकं पाणी।